ग्रेट लीडर्सला माझा नमस्कार. सगळे अचिव्हर्स आहेत आणि खरंच आजची मीटिंग खूप जबरदस्त आहे सर. सगळ्या मान्यवर गुरुवर्गांना सगळ्यांना माझा नमस्कार आहे आज मनापासून. म्हणजे आज मनापासून खुश आहे मी. आणि माझा रिझल्ट असा सांगेन, कारण मी खूप हट्टी स्वभावाची बाई आहे. माझं असं आहे की रिझल्ट नाही आला ना तर मी करणार नाहीच. तुम्ही करोड रुपये दिले तरी करणार नाही. त्यामुळे विनोद सर ज्या दिवशी माझ्या घरी आले ना त्या दिवशी पहिलं त्यांनी तो छोटंसं सेल्सवर आहे ना ती बॉटल मला प्यायला लावली. आणि माझी लास्ट 10 वर्ष डायबिटीज आहे ना, मला इतकं क्रिटिकल डिझीज मला होते इतके, म्हणजे माझ्या किडनीला सूज आली होती आत्ता लेटेस्ट. इतका माझा रिपोर्ट आहे त्या दिवशी. तर विनोद सर मला बोलले तू काम करू नकोस, ठीक आहे, पण हे जे प्रोडक्ट आहे ना हे मी तुला स्पेशली ॲज अ फ्रेंड म्हणून इतकी वर्ष आपण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये दोघांनी काम केलं. तुला वाटत असेल की जुने लीडर वगैरे आहे, तसं काही डोक्यात 1 मिनिटासाठी ना ते डोकं बाजूला ठेव लीडरचं. आणि एक हेल्थसाठी म्हणून तुला मी प्रोडक्ट दिलं, ते फक्त तू 15 दिवस ब्लड रिपोर्ट काढल्यानंतर घ्यायचंय. मी ते विश्वास केला आणि खरोखर ज्या दिवशी घेतलं पहिल्या दिवशी तुम्ही मी म्हणजे अमेझिंग, म्हणजे एवढं ब्लेसिंग्स आहे परमेश्वराचं माझ्यावरती की ते प्रोडक्ट मला अशा कंडिशनमध्ये दिलं की डॉक्टरांनी माझे होप सोडले होते. मला सांगितलं होतं जर तुम्ही कंट्रोल नाही केला ना डायबिटीज तर तुम्हाला ऑलरेडी एका डोळ्याला पॅरालिसिस झालेला आहे आणि तुम्हाला आता फक्त प्रिकॉशन्स घ्यायचे. कारण माझं इन्शुलिन चालू होतं, परत माझा रक्ताचा रिपोर्ट असा होता की हिमोग्लोबिन माझं 6 पॉईंट होतं सर. 2 वेळा जेजेमध्ये ॲडमिट करून मला ब्लड चढवलं होतं. म्हणजे इतके सारखे एका आजारामुळे एवढे सगळे आजार येतात एका डायबिटीजमुळे की बीपी, शुगर, थायरॉइड. परत तुम्हाला सांगते माझं ॲसिडिटीचा मला एवढा त्रास होता. परत किडनीला सूज आली होती. म्हणजे कसा ग्राफ्ट असेल आणि कशी स्थिती असेल, मानसिक स्थिती कशी असेल. अजिबात कुठल्या प्रोडक्टवर विश्वास नव्हता. कारण कसं आहे, मी भरपूर इंटेक केलं, योगा व्यायाम सगळं करून सुद्धा ती कंट्रोलमध्ये येत नव्हती शुगर. मग मी ते जेव्हा घ्यायला चालू केलं, माझा 8व्या दिवशीचा रिझल्ट आहे की मला जी एन्झायटी व्हायची, माझी मान आहे ना असं ब्रेक व्हायला चालू झाली होती. ते रक्त कमी असल्यामुळे B12 कमी, सगळाच ग्राफ्ट हेल्थचा माझा खाली होता. मग जेव्हा मी ते पहिल्या 8व्याच दिवशी मी रिझल्ट असा आला की मी स्वतःची मॉर्निंग माझी ग्रेट मॉर्निंग झाली. इतकं म्हणजे मला जे उठायला त्रास व्हायचा ना बेडवरून वगैरे, ते उठले, फ्रेश झाले, डीमार्टला गेले. त्या दिवशी कार घेऊन नाही गेले कारण मला कार शिवाय अजिबात जमत नाही. मुलांना सांगितलं नाही, डीमार्टला स्वतःच्या जे काही शॉपिंग करायचं होतं ना ते 4-4, 5-5 किलोचं सामान बी उचलून स्वतःला. माझा मुलगा शॉक झाला. मला बोलला ए बाई तू बरं नाही, तुला काय करतेस तू? तर म्हटलं ए चूप, माझ्या मित्रांनी म्हटलं बंधूंनी मला सिबक्तॉन ज्यूस दिलंय. ते काय असतं, मुलांनी डिस्कस केलं, असं काही घेऊ नको, तू डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही घेऊ शकत नाहीस, तुला इन्शुलिन चालू आहे. कारण तू बघून, आणि माझी मुलगी MBBSला 4 वर्ष रशियामध्ये शिकून आली, तिने ती सिबक्तॉन ज्यूसची बॉटल घेतली, त्याचे कंटेंट वाचलं आणि बोललं ठीक आहे त्याच्यामध्ये ओमेगाची पण तू वेगळी गोळी घेतेस, ओमेगा 9ची, कारण मी व्हेज आहे.